थंडीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त अजून जर कुठचा इश्यू आपण फेस करत असू तर तो म्हणजे आपले केस फ्रीझी होणं. ते आपलं ऐकत नाहीत, कोरडे पडतात. कुठची तर हेअरस्टाईल करणं लांबचीच गोष्ट, कारण की ते बेबी हेअर वरती यायला लागतात आणि सतत काही वॅक्स आणि इतर जेल वगैरे लावून चप्पट लुक करत नाही आपण. केस मोकळे सोडल्यानंतर इतके भुरभुरे होतात, अनमॅनेजेबल होऊन जातात. अशा वेळेला ना बाजारामध्ये माझ्या लक्षात आलंय की जे अँटी हेअर फ्रीज सिरम्स आहेत ते खूप महाग आहेत. एक लई बजेट फ्रेंडली कमाल मला हेअर सीरम मिळालेलं आहे, ते म्हणजे कॉस्मोफिक्सचं. मी फोटो सगळ्याचे देते आणि लिंक्स पण देत आहेच. कमाल हेअर सिरम आहे, मुळात बजेट फ्रेंडली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एव्हरी सिंगल डे लावलं तरी सुद्धा केस चिकट तेलकट होत नाहीत, कारण मुलांना ते लावायचंच नसतं. कसं लावायचं? कानाच्या खालच्या फक्त एंड्सला, म्हणजे केसांचे जे शेवट आहे तिथे फक्त ते सिरम लावायचं. पण तुमचे केस माझ्यासारखे अति अति कुरळे असतील तर तुमच्यासाठी द कर्ल को नावाचं लिव्ह इन कंडिशनर आहे. त्याच्यावरतीच लिहिलेलं आहे अनमॅनेजेबल हेअरसाठी, फ्रीझी हेअरसाठी. कमी घेतलं लिव्ह इन कंडिशनर सारखं काम करतं, ओल्या केसांनाच लावायचं. थोडं जास्त घेतलं जेल सारखं काम करतं, आणि थोडं जास्त घेतले आणि कडक केस होतात, मूस सारखं काम करतं हेअरस्टाईल वगैरे करायच्या वेळेला. त्यामुळे तुम्ही जे माझ्या आंबाड्यातले हेअरस्टाईल बघता आणि तू म्हणतो इतकं कुरळ केस कसे झाले गं उर्मिला, या प्रॉडक्टमुळे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुरळ्या केसांनी तुम्ही कॉस्मोफिक्समध्येच हे द कर्ल को क्रीम एकत्र करून शॅम्पू कंडिशनर नंतर तुम्ही ते लावू शकता. फक्त वरच्या वर मुळांशी लावायला जायचं नाही, छोटे केस असतील तर. आणि कानाच्या खालच्या केसांना तुमचे केस थंडीमध्ये सुद्धा अजिबात फ्रीझी होणार नाहीत, कम्प्लिटली तुमच्या ऐकण्यात राहतील आणि मॅनेजेबल होतील.